नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवरात्र स्पेशल. आजचा तिसरा दिवस, तिसरी माळ. चंद्रघंटा हे आजच्या देवीचं रूप आहे. चंद्रघंटा असं नाव असण्यामागचं कारण म्हणजे हिच्या कपाळावरती घंटेच्या आकाराचा चंद्र असतो. ही दशभुजा आहे. तिच्या प्रत्येक हातामध्ये वेगळी आयुध आहेत, शस्त्र आहेत आणि ही कायमच दानवांना, असुरांना, राक्षसांना आवाहन करणारी आहे आणि त्यामुळे हिचं एक वेगळं रूप आहे. 4 वर्षाच्या मुलींचं आज पूजन केलं जातं. तर अशा या तिसऱ्या माळेमध्ये आपण पदार्थ करणार आहोत. शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात. चला तर मग पाहूया. तर मंडळी, आज तिसरी माळ, या तिसऱ्या माळ्याच्या निमित्तानं आपण जो पदार्थ करणार आहोत त्याचं आपण साहित्य घेतलेलं आहे. पण त्यात पहिले प्रथम आपण वरईचा भात करणार आहोत. वरईचा भात ही वाटी मेजरमेंटसाठी 1.5 घेतलेली आहे. आपण हे भिजवून घेतलेलं आहे. वरईचा भात, शेंगदाणे आहेत, तूप आहे, मिरची आहे, मीठ आहे, जिरं आहे. आपली वाटी मेजरमेंटसाठी, कारण आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. हे पाणी पण आपण इथे ठेवलेलं आहे. कढई आपण इकडे ठेवलेली आहे. तर मंडळी, आज तिसरी माळ हा निळा रंग, म्हणून हे असे छान छान कपडे घातले. कसे वाटतायत? बरे वाटतायत ना? मला माहिती आहे मग. तर मंडळी, चंद्रघंटा मातेला, त्या रूपाला, भगवतीच्या आपण प्रणाम करून आपली कृती आता सुरू करूयात. वरईचा भात, त्याची कृती करूयात. हे पहा मंडळी, आपण सर्वप्रथम आता गॅस पेटवून ठेवलेला आहे, बारीक केलेला आहे, कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. हे पहा, आपल्या अंदाजानुसार आपण टाकणार आहोत. 1.5 चमचा मी हे तूप टाकलेलं छानपैकी. कसं उपवासाच्या दिवसामध्ये मस्त खमंग सगळं पौष्टिक खायला मिळालं पाहिजे. याच्यामध्ये मंडळी शेंगदाणे आपण घेणार आहोत. जरा आपण असे हलवून परतून घेऊयात. हलकी फ्लेम वाढूयात, म्हणजे काय जरा व्यवस्थित ते भाजून निघाले पाहिजेत खरपूस. तुम्ही मंडळी हवं तर भाजके शेंगदाणे पण तुम्ही घेऊ शकता, परंतु मी हे डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकून ओबड-धोबड भाजून घेत आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता, आपण जिरे घेतलेले होते. ते जिरे आपण छोटे 2 चमचे आपण असे छानपैकी ह्यात टाकत आहोत. हे पहा, जिऱ्याने काय होतं मंडळी, की हे सगळे उष्ण पदार्थ असतात, ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. तो जिऱ्यामुळे पोटाला आराम पडतो. ऐका ना, नॉलेज आहे आपल्याला भैया. काय याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात माझा आवडता पदार्थ म्हणजे मिरची. ओ माय गॉड, याच्यात अशी टाकलेली आहे. मी जरा लांबच पडत असतो, कारण काय असं चुटुक्कन ते अंगावर उडतं या बरं का. तर मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीनं तुपामध्ये ही मिरची, शेंगदाणे आणि जिरे छानपैकी शिजून द्यायचे. म्हणजे काय, याच्या चवीचा अर्क जो आहे तो आपल्या पदार्थामध्ये उतरतो. वरईला स्वतःची अशी एक वेगळी चव नसते, त्यामुळे ही जी चव आहे आपल्या पदार्थांची ती ही अशा मिरची, शेंगदाणे या पदार्थांनीच वाढते. हे पहा, आता बऱ्यापैकी हे शिजलेलं आपल्याला दिसतं आहे. छानपैकी आपण खरपूस तळून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे. तर मंडळी, अशा रीतीने आपण फोडणी टाकलेली आहे तिकडे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे, कारण की 1.5 वाटी आपण वरईचा तांदूळ घेतलेला आहे. हे पहा, असं हळूवारपणे आपण याचे घालणार आहोत. ही 2री वाटी. हे पहा, आणि आता ही 3री वाटी. हे पहा, आणि आता मंडळी सर्वात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे मीठ. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं. हे पहा, हे असं छानपैकी हलवून पसरवून सर्वत्र टाकायचं. आणि हे आणखीन एक थोडंसं. हे पहा, आणि आता आपण हे छानपैकी असं ढवळून घेत आहोत. आणि गॅस आपण वाढवलेला आहे, फ्लेम वाढवलेली आहे.
कारण हे छान उकळलं पाहिजे, छान शिजलं पाहिजे, एकजीव व्हायला पाहिजे. तर मंडळी तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि हे वरईचे तांदूळ मी त्याच्यामध्ये हळूहळू घालत आहे. हे पहा. अशा रीतीनं संपूर्ण वरईचे तांदूळ आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत छानपैकी. आता आपण ते ढवळून घेत आहोत. आता मंडळी हा वरईचा तांदूळ जो आहे तो छानपैकी शिजण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवत आहोत आणि हा आपण शिजण्यासाठी ठेवत आहोत. तर मंडळी 5 मिनिटं झालेली आहेत. आपण भात कसा शिजलाय ते पाहूयात. असं हळूवार पक्कडनी काढायचं झाकण. वाह, बऱ्यापैकी शिजलेलं तर दिसत आहे. आपण जरा ढवळूयात. हे पहा. वाह, मस्त वाफ सुटलेली, त्याला दरवळ सुटलेला आहे. मस्त तूप, मिरच्या, शेंगदाणे अशा रीतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपला वरईचा भात सुट्टा झालेला आहे मस्त एकदम. आता पुन्हा एकदा आपण जरा 2च मिनिटं तो शिजायला ठेवणार आहोत. आता 2 मिनिटांनंतर बघूया. तर मंडळी आता आपला वरईचा उपवासाचा भात तयार झालेला आहे. हे पहा. ओ माय गॉड, सी धिस वाफ. तर आपण काय करूया मंडळी, आता जरा हा असाच झाकून ठेवूयात, गॅस बंद करूयात आणि आता आपण मंडळी याच्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची शेंगदाणा आमटी त्याची तयारी करूयात. तर त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत, सामान जे आहे, साहित्य जे आहे ते आपण पाहूयात. हे पहा मंडळी, शेंगदाणा आमटी म्हटल्यानंतर शेंगदाण्याचं कूट लागणारच. हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. हे आहे तूप, मिरची, मीठ, जिरं, कोकम आगळ. तर मंडळी अशा रीतीने तुम्ही पाहिलेलं आहे शेंगदाणा आमटी उपवासाची, त्यासाठी लागणारं साहित्य. तर त्याची कृती पाहूयात. चला तर मग. तर मंडळी आता मिक्सरमधून हे साहित्य आपण काढायचं आहे. कोणतं कोणतं? ही मिरची हे पहा यात टाकली. भाजलेल्या शेंगदाण्याचं हे कूट हे आपण ह्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. कारण काय मंडळी, शेंगदाण्याची आमटी तिखट आणि थोडीशी अशी चविष्ट होण्यासाठी, चटपटीत होण्यासाठी हे शेंगदाण्याचं कूट आणि ही मिरची अशी मस्तपैकी ग्राइंड करून घेतली की ते एकजीव होते आणि त्याची टेस्ट काय सांगू मंडळी, पाणी सुटले तोंडाला, अशी मस्त लागते ना. चला तर मग आपण ग्राइंडरमधनं काढूयात. तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये मंडळी आपण वाटून घेत असताना मिक्सरमध्ये पाणी टाकलेलं आहे, हे मात्र विसरू नका. आणि आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने सर्वप्रथम आपण गॅस पेटवला आहे, कढई तापवली आहे. ह्याच्यामध्ये आपण हे तूप टाकतो आहोत. हे पहा, 2 चमचे आपण तूप टाकलेले आहे. जरा ते विरघळू देत मित्र. हे बघा विरघळू लागलेले आहे छानपैकी. आता आपण याच्यामध्ये छोटे 2 चमचे जिरे टाकणार आहोत फोडणीसाठी. हे पहा, हा आणखीन 1 चमचा. मस्तपैकी तडतडू लागलेलं आहे. आता हे पूर्ण वितळल्यानंतर, जिरं तडतडू लागल्यानंतर आपण आता याच्यामध्ये आपण हे जे वाटण केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये अशा रीतीनं
छानपैकी टाकणार आहे. आपण जरा हे आता छानपैकी ढवळून घेऊयात. हे पहा, वाह, काय छान सुगंध सुटलाय. मस्त चटपटीत होणारी आमटी. आता आपण यामध्ये आपल्याला जसं हवं आहे तसं पाणी घालून घेणार आहोत. आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण पाणी टाकणार आहोत, म्हणजे ते सर्व वाटण सुद्धा व्यवस्थित आपल्याला स्वच्छ आणि पूर्ण मिळतं. हे पहा, हे मिक्सरचं भांडं, जसं आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे आमटीची त्या हिशोबाने आपण ते करणार आहोत. अर्धा साधारणतः हे भांडं असं छानपैकी आपण यात हे पाणी टाकत आहोत. हे पहा मंडळी, तर हे छानसं आमटीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मीठ मात्र चवीनुसार घेणार आहोत, कारण की ऑलरेडी आपण कोकम आगळ टाकणार आहोत, त्यातही मीठ असतंच. हे पहा, एवढा एक छोटुकला चमचा आपण असा ह्याच्यामध्ये टाकत आहोत. व्हेरी गुड. आता आपण जरा हे छानपैकी मीठ टाकल्यामुळे ढवळून घेऊयात, म्हणजे याची चव छानपैकी एकजीव होईल. हे पहा, आणि आता मंडळी ढांटाणॅंग कोकम आगळ. हे पहा, आपण हे कोकम आगळ ह्यात छानपैकी असं मिक्स करून घेतो आहोत. हे पहा, वॉट अ कलर. ओ हो हो हो, रंग, गंध, स्वाद असं सर्व मिश्रण या कलेमध्ये आहे, या पाककलेमध्ये आहे मित्रांनो. आणि तुम्हाला नक्की मला सांगायला आवडेल की जेव्हा कधी असं जरा मन उदास असेल, थोडंसं डाऊन वाटेल, तेव्हा कुठली एखादी छानशी रेसिपी करून पहा. नक्की सांगतो, तुमचा मूड फ्रेश झाल्याशिवाय राहणार नाही. या बात क्या स्मेल है. आणि आता मंडळी ही आमटी जरा आपण उकळायला ठेवत आहोत, त्याला कड येऊ देत छानपैकी मंडळी. आणि हा ऑप्शनल पदार्थ साखर, तुम्हाला जर हवी असेल तिखट गोड चव, तर एक छोटीशी चमचाभर असं हे आपण ह्यात घालू शकतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता की छानपैकी आपली ही जी काही आमटी आहे शेंगदाण्याची उपवासाची, त्याला उकळी फुटलेली आहे. त्यामुळे आता आपण गॅस जो आहे तो बंद करूयात. अशा रीतीनं आपली आमटी सुद्धा तयार झालेली आहे. वी आर रेडी टू सर्व. तर मंडळी अशा रीतीने आपला वरईचा उपवासाचा भात आणि आमटी, शेंगदाण्याची उपवासाची आमटी तयार झालेली आहे. आता आपण तर टेस्ट करूयात. वा वा वा, वाह मंडळी, काय सांगू. शेंगदाणा, मिरची, तूप, वरई, कोकम आगळ या सगळ्यांची टेस्ट मस्त आलेली आहे. सुगंधही मस्त सुटलेला आहे. तर मंडळी, असेच उपवासाचे विविध पदार्थ पाहण्यासाठी योगूज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्ह्यू करा. बेल आयकॉन तर नक्कीच दाबा, म्हणजे असे विविध पदार्थ तुम्हाला खायला पाहायला मिळतील. आणि मग खात राहा, सुखात राहा. योगूज किचन. वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी.